आर्यन बारा, अमरावती एंकर प्लस वॉइस प्लस बैठ। अमरावती में सफाई कामगारों की हाजिरी को लेकर विवाद अब आंदोलन में बदल गया है। प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नगर सेवक मनीष बजाज पर सफाई कामगारों ने गंभीर आरोप लगाए हैं। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक चौक पर सुबह सफाई कामगारों की हाजिरी के दौरान सफाई के मुद्दे को लेकर विवाद होने का दावा किया गया। इस दौरान मनीष बजाज पर जाति सूचक गाली गलौज करने का आरोप सफाई कामगारों ने लगाया। घटना के बाद कोनार कंपनी के सैकड़ों सफाई कामगार और भीम ब्रिगेड के अध्यक्ष राजेश वानखड़े गाड़गे नगर पुलिस थाने पहुंचे। सफाई कामगार अध्यक्ष बगाड़े ने नगर सेवक मनीष बजाज के खिलाफ शिकायत दर्ज कराते हुए एट्रोसिटी एक्ट के तहत मामला दर्ज करने की मांग की है। वहीं वरिष्ठ अधिकारियों के मुलाकात नहीं करने और मामला दर्ज करने में देरी का आरोप लगाते हुए सफाई कामगार आक्रोशित हो गए। इसके बाद राजेश वानखड़े के नेतृत्व में सफाई कामगारों ने गाड़गे नगर पुलिस थाने के सामने सड़क पर उतरकर रास्ता रोको आंदोलन किया। इस दौरान जमकर नारेबाजी की गई और नगर सेवक मनीष बजाज की गिरफ्तारी की मांग भी की गई। सन्माननीय नगरसेवक जे आहे आम्ही त्यांना सन्माननीयच म्हणतो, कारण की आम्ही फुले शिव आंबेडकर चळवळीतले लोक आहे आणि सर्वांना मान सन्मान देणे आमची इमानदारी आहे। त्या माध्यमातून आम्ही या सफाई कामगार जे बिचारे अगदी तुटपुंज कमाईमध्ये काम करतात त्यांना मनीष बजाज जे नगरसेवक आहे त्यांनी त्यांना बोलावलं आणि इतकी सफाई यहाँ की सफाई करो, ऐसा करो वैसा करो। त्यांनी म्हटलं की आमची हजेरी व्हायची आहे, हजेरी होऊ द्या, त्याच्यानंतर आम्ही काम करतो। जे नियमानुसार आहे ते नियमानुसारच होईल आणि ते नियमानुसार केलं पाहिजे। पण मनीष बजाज यांनी जे उद्गार शब्द वापरले की तुमच्या गळ्याला अगोदरही मडकं होतं आणि कमरेला झाडू होता, त्याचप्रमाणे तुम्ही आता सुद्धा तुमची लायकी तेच आहे आणि तुमच्या आताही सुद्धा तेच सुटलं, पण आताही तुमच्या कमरेला आणि गळ्यात मडकच पाहिजे होतं। यातून एक काम करा, माझ्या कमरेला झाडू बांधून द्या, मी साफसफाई करतो, नाल्या साफ करतो आणि तुम्ही आराम करा, हजेरी करा। हे असे जातीवाचक शब्द आणि साले तुमची जातच नीच आहे आणि असे जातीवाचक शब्द बोलले आणि यावर ते तिथून निघून गेले। आणि त्यानंतर एक सफाई कामगार जे होते त्यांना लोटलाट करून त्यांना झापड मारली व झापड मारून म्हटलं की तुला मी पाहून घेईन आणि तू जर कंप्लेंट वगैरे तक्रार वगैरे केली तर आम्ही गाठ माझ्याशी आहे, मी पक्षाचा नगरसेवक आहे आणि मी काही करू शकतो असं बोलून ते तिथून निघून गेले। मग त्यांनी नगरसेवकाचं काम काय आहे की जर आपल्या प्रभागामध्ये साफसफाई असेल नसेल तर आपण साफसफाईवर सुपरवायझर असतील, तिथं बीट जमदार असेल या SI असेल, यांना आपण सांगितलं पाहिजे आणि ते काम करून घेण्याची जबाबदारी SIची असेल, सुपरवायझरची असेल, बीट जमदारची असेल, त्यांना करायला पाहिजे। सफाई कामगारांना बोलण्याचा अधिकार नगरसेवकांचा नाही आणि जर यांना सत्तेचा माज जर आला असेल मनीष बजाजला तर तो उतरवण्याची ताकद आमच्या संविधानात आहे आणि आम्ही तो उतरवल्याशिवाय राहणार नाही। ती फक्त इतकीच मागणी आहे की त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती नियमानुसार त्यानुसार त्यांच्यावर कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अटक सुद्धा झाली पाहिजे। म्हणून ते कधी बोलत नाही की याने आपल्याला कामाला काढलं तर आपण आपले पोट कसे भरावे म्हणून कोणी बोलत नाही। पण आज ज्या लोकांनी धाडस केलं, ज्या सफाई कामगारांनी धाडस केलं, मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो की असे धाडस आपण केले पाहिजे जेणेकरून असे जातीवादी लोक हे बोलणार नाही आणि यांना धडा शिकवला गेला पाहिजे। आणि आज जर मनीष बजाज यांना अटक झाली नाही किंवा मनीष बजाज यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही पूर्ण अमरावती शहरातली सफाई जितकी सफाई कामगार आहे यांचं काम बंद आंदोलन चालू करू। महापौर साहेबांनी इतकंच सांगितलं की मी महापौर आहे, माझी विनंती आहे आणि माझी विनंती आहे का अपन एक साथ में रहते एक शहर में काम करना पड़ता, तुम्हारा भी कल काम गिरेगा तो उसमें अलग हो जाएगा, फिर वो अलग हो जाएगा। तर आम्ही त्यांना हेच म्हटलं की समाजाबद्दल कोणतीही कॉम्प्रोमाइज नाही।